या घडीची अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे सरपंच मंगेश साबळे यांना आता हर्सुल कारागृहात रवाना करण्यात आलेले आहे। या घडीची अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या 4 दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या मंगेश साबळे यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते। यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानं त्यांची आज हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील गोंधळ प्रकरणानंतर मंगेश साबळे यांना अटक करण्यात आली होती। सुरुवातीला न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर तपास अपूर्ण असल्याचं कारण देत पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। अशा प्रकारे 4 दिवसांच्या पोलीस चौकशीनंतर आज त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या हालचाली केलेल्या आहेत। मंगेश साबळे यांची स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त करण्यात आली आहे। तसेच आंदोलनादरम्यान व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली होती। आता त्या तरुणाची देखील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात करता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याच्या विरोधातून झाली होती। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याचा आरोप करत मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते। मात्र आंदोलनादरम्यान शासकीय कामात अडथळा, घोषणाबाजी, अधिकाऱ्यांना धमक्या आणि इतर गंभीर आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान मंगेश साबळे यांच्या अटकेनंतर आणि त्यानंतर झालेल्या कारवाईमुळे सोशल मीडियावर अजूनही तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे। आता हर्सुल कारागृहात रवानगी झाल्यानंतर या प्रकरणाला पुढे कोणते नवे वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले।